तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुख्य सूत्रधार विनोद उर्फ पिंटू गंगणेला 7 दिवसांपूर्वीच कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र कोर्टानं तोच जामीन फेटाळला असून लगेच पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतलं. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटर चालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे याचाच हात होता. अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर तावरे सामील असल्याचे पुरावे सरकारी पक्षाकडे आहेत, अशी माहिती विशेष न्यायालयात देण्यात आली. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. राज्यात शुक्रवारी 114 नवे रुग्ण सापडले. यामुळे रुग्णांची संख्या 1276 वरती पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 612 इतकी झाली आहे, तर कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून 1.5 महिना उलटलाय, तरी देखील त्यांची मुलगी सुची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसह नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असं अश्विनी यांचे पती राजू गोरे म्हणाले. आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी गिरगावात बॅनर्स लावण्यात आलेत. मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत बॅनरबाजी करण्यात आली. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे. याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ही वास्तू जितक्या लवकर काढली जाईल तितकं योग्य होईल. शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी खपवून घेऊ शकतो असा सवाल करत संभाजीराजेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरनं ही नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको या हायकोर्टातल्या याचिकेला मंगलप्रभात लोढा यांनी विरोध केला. यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्रही लिहिलं. अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद आहे असा हल्लाबोल देखील करण्यात आलाय. हगवणे प्रकरणानंतर वेगवेगळे आरोप होत असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलणं टाळत मुजोरी केल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाई करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत, तर पत्रकारांशी असं वागता कामा नये असं देखील शिंदे म्हणाले. भाजपच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र निषेध करत त्यांचा पुतळा दहन करण्यात आला. राऊतांनी गिरीश महाजनांवरती बिनबुडाचे आरोप केल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे. जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षामध्ये बसून प्रवास केला. जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले. त्यांचा लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षातनं प्रवास झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, तसंच रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्याचे स्पष्ट संकेत शिंदेंनी यावेळी दिले. तर कार्यालयीन वर्तन चांगलं असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात हे लक्षात ठेवा, त्यानुसार वागा असे खडेबोल देखील सुनावले. जलसंधारण विभागाच्या 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या 197 कोटी रुपये खर्चाच्या 903 प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झालाय. मुंबईतील गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवरती काम केलेल्या 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांची पुन्हा मुंबईमध्ये बदली करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्यामुळे सरकारच्या मदतीवरती कारभार सुरू आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी आता जागांचं खासगीकरण करण्याचा घाट महामंडळानं घातलाय. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होतोय. या बदलाचा फटका नागरिकांना बसतोय. त्यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशा वेळी डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
मोबाईल टॉवरला एनओसी नाकारल्याच्या प्रकरणावरनं उच्च न्यायालयानं एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. अनाठायी भीती किंवा चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवरना विरोध करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील जमिनींच्या व्यवहारात होणारी फसवणूक तसेच शेतकऱ्यांची छोट्या मोठ्या कामांसाठी तलाठी आणि तहसीलदारांकडून होणारी अडवणूक टाळण्यासाठी महसूल विभागाच्या बहुतांश सर्वच सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. एखाद्याच्या मालकीच्या जमिनीचा कोणी परस्पर व्यवहार करत असेल तर त्याचा संदेश संबंधित जमीन मालकाला देणारी व्यवस्था सुद्धा निर्माण केली जाणार आहे. पावसामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. परिणामी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येते. नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 159 वाहनांवरती कारवाई करण्यात आली. वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं मुंबई ते मडगाव दरम्यान एक मार्गी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. ती 14 जून रोजी एकदाच चालवली जाणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे झाडं कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी पालिकेनं 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. शिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा सुद्धा दिल्याची माहिती पालिका उद्यान विभागानं दिली. नवी दिल्लीत मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 3% घसरण झाल्याची माहिती शिखर संघटना फाडानं दिली. छोट्या कारच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं असून आगामी काळात या विक्रीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिनाअखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल असे म्हटलं जाते की या संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला. संदेश नाही बातमीच देणार. उद्धव ठाकरेंकडून मनसे युतीवर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं. उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं. ठाकरेंच्या बातमीची वाट पाहू, संदीप देशपांडे यांचं मोठं विधान. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा पर्याय. चंद्रकांत खैरेंचं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत वक्तव्य. राज उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी युतीवर बोलणं टाळलं. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सँटिनोच्या घरावर ईडीची छापेमारी. 14 तासांपासून ईडीकडून झाडाझडती. गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण आणि आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण. 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. देशात बकरी ईदचा उत्साह. दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत केलं नमाज पठण.